नक्कीच आपण गेली कित्येक वर्ष कॉम्बॉक्स मधून जे दोन आवाज आपण ऐकले आहेत ऋषी पांड्या आणि चंद्रकांतजी शेट्टे ते आज आपल्यासोबत या प्रतियोगितेसाठी नाही आहेत. कारण आपण जर पाहिलं तर एक प्रायर कमिटमेंट असल्यामुळे मालवणच्या ठिकाणी या कट्टा या ठिकाणी जी स्पर्धा सुरू आहे मयूर स्पोर्ट्स आयोजित राजूजी भालेकर यांच्याबरोबर ती एक कमिटमेंट होती आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर ज्या दोन आवाजांनी मुंबईच्या टेनिस बॉल क्रिकेटचं वलय अगदी उंचावलं ते यंदा आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. पण ते देखील नक्कीच या स्पर्धेकरिता तितकेच उत्सुक आहेत आणि मयूर स्पोर्ट्स या ठिकाणी जी स्पर्धा चालू आहे मालवणच्या ठिकाणी तिथून देखील आपण जर पाहिलं तर ह्या स्पर्धेकरिता त्यांचं देखील लक्ष आहे. अजून एक महत्त्वाचा सामना अजून एक नवीन मॅच आपण घेऊन येतोय आणि मैदानाच्या आतून आपण जर पाहिलं तर अमोल सर देखील आमच्या मुख्य मंचाजवळ येत आहेत. अगदी सेक्रेटरी या पदाचं देखील पदभार त्यांनी भूषवलंय आणि मुंबईचं क्रिकेट पुन्हा एकदा मोठ्या लेवलवर घेऊन जाण्याचं काम या आमच्या पूर्णच कमिटीने केलं. DN नगरचा संघ राजा देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अगदी DN नगरचं क्रिकेट म्हटल्यानंतर राजाचं नाव आपण जर वगळलं तर चालणार नाही मी तर म्हणेन. कारण ज्या पद्धतीने आज मोठमोठ्या स्पर्धेमध्ये DN नगरचा देखील आपण समावेश पाहतो तर राजाचं देखील त्या ठिकाणी कौतुक व्हायला हवंय. चला बॅटर लगेच आपण बॉल सिलेक्ट करायचा आणि म्हणूनच मी सांगितलं तर आधी लवकर जा जेणेकरून तुम्ही बॉल सिलेक्ट करून सामना सुरू देखील होईल. नक्कीच आपण जर पाहतो हे मैदानाचं दृश्य ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आणि असोसिएशनचं जेव्हा मी नाव घेतोय स्क्रीनवर ही दोन माणसं पहा नितीनजी जंगम आणि दत्ताजी चव्हाण ज्यांच्या मार्फत ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर असं कुठलंही कार्य नव्हतं जे या दोघांनी केलं नाही. मग ते टेबल उचलणं असेल खुर्च्या लावणं असेल मैदान साफ करणं असेल खेळपट्टी बनवणं असेल आणि प्रत्येक मुंबईकरांसाठी पाहिलेलं स्वप्न आज आपण पूर्ण होताना पाहतो. या आपण दृश्य देखील पाहू शकता. नितीन दादा स्वतः आता ती केरसुली घेत असताना ते साफसफाई करतायत. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही बंधूंसाठी व्हायलाच हव्या आहेत. नितीनजी जंगम आणि दत्ताजी चव्हाण अगदी A1 जोडी सुपर हिट जोडी आपण स्क्रीनवर पाहतोय आणि विक्रांतजी जाधव यांनी देखील नक्कीच ते कौतुक देखील केलंय. मित्रांनो सोपं नसतं. आयोजकांचा जर आपण उल्लेख केला तर बरेच आयोजक आपण पाहतो स्पर्धेच्या दिवशी मुख्य मंचावर अगदी इस्त्री केलेले कपडे घालत त्या ठिकाणी बसलेले असतात. पण आज सकाळी मी देखील पाहिलं मैदानावर जेव्हा कोणी नव्हतं हे दोन व्यक्ती जरूर होते. सुभाष सरांचा देखील त्या ठिकाणी मी उल्लेख करेन. अमोल सर देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि म्हणून ही स्पर्धा आज या शिखरावर येऊन पोहोचली आहे. सामन्याला होतोय सुरुवात. षटकाची पहिला आणि महत्वाचा षटक घेत असताना अनिकेत सानप सज्ज झालाय. सामना करेल तो म्हणजे राहुल गायकवाड. पहिलाच बॉल काय चेंडू हाताळलाय वा. आता अशा चेंडूवर कुठला फटका खेळावा हे देखील एक संभ्रम असेल. रिप्ले आपण पाहतोय. शुभम बॉल डिलिव्हर झाला की झाला लगेच रिप्ले घेऊन शुभम सज्ज सनी रवी याचं देखील कौतुक करायला हवंय. बॉलला काय अडवलंय. अगदी ग्रेट वॉल ऑफ चायना आपण पाहिली त्यानंतर यष्टांच्या मागे ग्रेट वॉल ऑफ शिवा फॉर एव्हर चारकोप लालबागचा हा रवी लिंगाला आपण पाहतोय. पहिला चेंडू येतोय डॉट. 11:51 पहिला चेंडू आता डिलिव्हर झालेला आपण पाहतोय. या वेळेला अगदी मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कुठलाच संपर्क होत नाहीये तरी बॉल चाललाय तो म्हणजे गोशांकी क्षेत्रात. या वेळेला वेग वाढवला होता अनिकेतनं. अगदी शांत संयमी असा हा खेळाडू अनिकेत सानप आपण पाहतोय. मित्रांनो अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपण जर पाहिलं तर गणेश गल्ली ज्या वेळेला गणेशोत्सव असतो त्यावेळेला 11 दिवस हा खेळाडू त्या ठिकाणी गणपतीची सेवा करण्याकरिता देखील उपस्थित असतो आणि टेनिस बॉल क्रिकेटर कुठलाही जर त्या ठिकाणी उपस्थित त्याला दिसला तर नक्कीच त्याला आत घेण्याची जबाबदारी देखील अनिकेत सानप हा प्रत्येक वेळेला ती पूर्ण करतोय. आणि अगदी शांत संयमी हा खेळाडू पण मैदानात तितकाच घातक आणि धारदार असा हा गोलंदाज. यावेळेला फटका चांगला आहे. पाहावं लागेल किती धावा मिळत आहेत पण यावेळेला चेंडू हा चाललाय कुठे तर म्हणजे गोशांकी क्षेत्रात. फटक्याकरिता अगदी 100 पैकी 100 मार्क. राहुल देखील तेच सांगतोय की फटका तर मी चांगला खेचला होता पण धाव गेली आहे ती म्हणजे गोशांकी क्षेत्रात. चला पंच आहेत तर मला असं वाटतंय की प्रेक्षकांनी आपली सूचना त्या ठिकाणी न द्यावी कारण पंच फार अनुभवी आहेत आणि पंचांना प्रत्येक नियम ह्या आपल्यापेक्षा जास्त माहीत आहेत. धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 2 धावा आलेल्या आहेत. कल्लीभाई आपल्याला विनंती आहे जितकेही प्रेक्षक तिथे उभे आहेत सर्वांना प्लीज बाहेर घ्यायचं आहे. सगळ्यांना प्लीज बाहेर घ्या. तिथून स्क्रीनवर देखील ते दिसण्याकरिता चांगलं वाटत नाहीये. यावेळेला चॉप करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने अनिकेत स्वतः देखील त्या ठिकाणी पुढे सरसावतो. एक धाव पूर्ण झाली आहे. खेळाडू येतोय बॉलवर. दुसरे धाव घेण्याची संधी नाहीये. एकच धाव मिळते. अनिकेत सानपला आपण पाहतोय मुंबईचा हा दादा गोलंदाज ज्याने कित्येक खेळाडूंना इन्स्पायर देखील केलंय.
स्पिन बॉलिंग कुठे ना कुठे मुंबईच्या पटलावरून थोडीशी विलुप्त होताना आपण पाहत होतो, पण अशाच गोलंदाजांमुळे, अशाच दिलेर गोलंदाजांमुळे ती स्पिन गोलंदाजी पुन्हा एकदा, फिरकी गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला दिसू लागली आहे. अमय लाडचा देखील उल्लेख करावा लागेल यामध्ये. तो देखील एक नवीन गोलंदाज आपण पाहतोय, तो देखील चांगली गोलंदाजी करतोय. पण कौतुक यावेळेला होतंय अनिकेत सानपचं. पहिल्या षटकाचा खेळ 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन अगदी अडकवून ठेवलंय, पण नक्की घडलंय काय आपण रिप्ले देखील पाहणार आहोत. ह्याला म्हणतात अगदी चकवणं, ब्लफ करणं फलंदाजाला. हा चेंडू आपण पहा, अगदी वळलाय, काय वळलाय, वा. यशांच्या मागे उर्वरित काम रवीने केलंय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होताना आपण पाहतोय. 3 धावा धाव फलकावर. यावेळेला गती वाढवली आहे, लाऊड अपील आहे. यष्टांच्या समोर आढळला आता फलंदाज. आणि महत्वाची बाब म्हणजे धनंजय सर, अपील केल्यानंतर मागे वळूनही पाहिलेलं नाहीये. म्हणजे हा कॉन्फिडन्स आहे की माझ्या गोलंदाजीवर मला विश्वास आहे. पहिलं षटक हाताळलंय, धावा खर्च केल्यात फक्त 3. मुंबईच्या या दादा फिरकी गोलंदाजासाठी टाळ्या व्हायलात की नको? एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज अनिकेत सानपकरिता. पहिलं षटक हाताळलंय आणि या धावा फक्त 3. आपण स्क्रीनवर देखील अनिकेतला पाहणार आहोत, ज्या पद्धतीने ती गोलंदाजी त्यांनी साकारली आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण त्याच्या मार्फत पाहिला. अनिकेत सानप हे नाव नाहीये तर अगदी ब्रँड म्हणून देखील आज क्रिकेटच्या पटलावर सज्ज झालाय. या 6 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी कॉइन बॉक्स डिलिव्हरी त्याला म्हटलं जातं. दुसऱ्या वेळेला गती वाढवली, यष्टीरक्षक देखील चुकला आणि यशांचा वेध देखील जाऊ शकला असता. त्यानंतर हा फटका आपण पाहिला, गोशांकी क्षेत्रात जाऊन विसावतोय. यानंतरचा हा चेंडू अगदी चॉप केलं, त्याला 1 धाव तिथे देखील प्राप्त केली. स्ट्राईकवर आला दुसरा फलंदाज, अगदी बीट होताना आपण त्याला पाहिलं आणि बॉल काय वळला आणि यानंतर अगदी प्लम इन फ्रंट ऑफ द विकेट. आणि तेच मी उल्लेख करत होतो, मागे वळून पाहिलं देखील नाही, कारण आपल्याला माहित असतं की या वेळेला फलंदाज बाद आहे की नाही. नक्कीच आपण जर पाहतोय षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता अंडर 22 गोलंदाज आपण आता पाहतोय अमय लाड. वरळीचा अजून एक फिरकी गोलंदाज अमय लाडला देखील आपण पाहतोय. सध्या तो गोलंदाजीसाठी चर्चेत आहेतच, पण त्यांच्या हेअरस्टाईल आणि त्या रंगासाठी देखील तो चर्चेत आहे. अगदी आपण जर पाहिलं तर ब्लॉन्ड हेअर कलर आपण त्याच्या केसांवर पाहतोय. षटक क्रमांक 2 घेत असताना अमय लाड सज्ज. पहिलाच बॉल अमयचा, अगदी स्टॉक बॉल आपण त्याचा पाहिला. लेग स्पिन म्हणा किंवा लेग कटर म्हणा, अगदी बॉल वळलाय, हातभर हा बॉल वळतोय सुद्धा. अनिकेत सानप स्क्रीनवर आपण पाहतोय. अगदी अनिकेतला जर पाहिलं तर स्वतःची गोलंदाजी करणार आणि त्यानंतर जिला गेलेल्या जागेवर जाऊन उभा राहणार. त्या व्यतिरिक्त जास्त कोणाशी बोलणार नाही, काही नाही. मला फक्त क्रिकेट माहिती आहे, मला क्रिकेटची भाषा बोलता येते आणि ती मी बोलेन सुद्धा, हेच आपण पाहतोय मैदानाच्या आत. यावेळेला समोरच्या दिशेने हा मोठा प्रहार. आता बॅट बोलू लागली राहुलची. स्टँड अँड डिलिव्हर, सरळ बॅटचा केलाय वापर, सीधी बॅट, नो बकवास आणि बॉल सीमारेखा बाहेर. षटकार. रिप्ले देखील आपण पाहतोय. पदल आलित्य फार महत्वाचं आहे. नेटवर्क आणि फुटवर्क हे फार गरजेचं आहे. त्यातील फुटवर्क आता वापरलंय आणि षटकार आलाय. यावेळेला सुद्धा काय दर्शनीय स्ट्रोक आहे. फटका आवडला असेल तर राहुलसाठी टाळा व्हायला हरकत नाहीये. काय फटका खेळ आणि या प्रेक्षक पहा, पाऊस नाहीये पण छत्री घेतले नाचतायत राहुलच्या फलंदाजी करिता. क्या बात आहे. राहुल स्वतःची गुणवत्ता आता इकडे पुन्हा एकदा सिद्ध करतोय. का मी प्रारंभिक फलंदाज आहे, का माझ्यावर भरोसा दाखवला गेलाय आणि का मला या बँड्रातील अजून एक स्टायलिश प्लेअर म्हटलं जातं, तेच आपण पाहतोय. राहुल गायकवाड. सलग 2 चेंडू आणि 2 षटकार. पहिल्या चेंडूवर आपण वर्चस्व पाहिलं ते म्हणजे अमयचं, पण त्यानंतर अगदी बरसतोय तो म्हणजे राहुल. प्रेक्षक आपण देखील पाहतोय मोठ्या संख्येत मैदानावर आज उपस्थित आहेत. ज्याला जिथे जागा मिळेल तिथून मॅचचा आनंद ते घेत आहेत. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार आले, 3 मध्ये 3 आता येतील का? या वेळेला बॅट ड्रॅग केली होती. अगदी बॅडमिंटन स्टाईल हा स्ट्रोक खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, पण थोडेसे निराश दिसत आहेत या वेळेला आपण जर पाहिलं. आणि ही स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील पहा, जेव्हा ती निराशा व्यक्त करत असताना ती बॅट अगदी रोहितला जाऊन आदळली आणि त्यानंतर लगेचच त्यांनी सॉरी म्हटलंय. आणि हीच खासियत देखील आहे या आपल्या सर्वच मुंबईच्या क्रिकेटपट्टूंची.
षटकातील हा 5वा चेंडू घेत असताना पुन्हा एकदा अमय. आता एक तेरी तो एक मेरी. कधी आपण पाहतोय राहुल वरचढ ठरतोय तर कधी अमय पुन्हा एकदा कमबॅक करतोय. हा सामना मजेशीर असणार आहे कारण दोन्हीही संघांनी एक एक सामना जिंकत असताना इथपर्यंत आता मजल मारली आहे. कॉप्स 11 बोरिवली बॉयज आणि वैष्णव 11 चिमूर या दोन संघांना मैदानाच्या बाहेर या स्पर्धेच्या बाहेर जावं लागलंय कारण या दोन संघांनी आपला विजय प्रस्थापित केला. यावेळेला पुढे सरसावले आणि यावेळेला हा चाबूक आहे आणि पुन्हा एकदा कॅमेरामॅनला विनंती करतोय तो डान्स पहा. वाह काय अगदी हा जल्लोष आहे. क्या बात आहे. राहुल साठी हे सर्वच खेळाडू अगदी टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज देखील करतायत. धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे आता पुढे सरसावते 21 धावा 21. क्या बात आहे राहुल. 21 धावा झालेल्या आपण पाहतोय धाव फलकावर आणि राहुल ज्या पद्धतीने पदल आली तर त्याचं दाखवतोय हे एकंदरीत सरावाचीच एक गुणवत्ता आपण पाहतोय. प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि फक्त प्रॅक्टिस. काल देखील निखिल जाधवनी सांगितलं की हे काही जादू नाहीये ही प्रॅक्टिसचे कमाल आहे. तुम्ही देखील प्रॅक्टिस करा आणि तुम्ही देखील ते प्राप्त करू शकता. पुन्हा एकदा पाहणार आहोत आपण तो 6 चेंडूंचा खेळ. पहिला बॉल डॉट. दुसरा चेंडू आपण पाहतोय पुढे सरसावता स्ट्रोक खेळला 6 धावा मिळवल्या. तिसऱ्या चेंडूवर देखील पॉइंट आणि कव्हरच्या डोक्याच्या वरून हा षटकार. 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा अमयला ऍड कमबॅक केला अमयने आणि त्यानंतर 6वा चेंडू पहा ज्या पद्धतीने वळवलाय फिरवलाय अगदी दर्जेदार आणि आता पुढे सरसावत असताना अगदी चपराक चाबूक हिट 6 धावा. अनिकेत सानप पुन्हा एकदा मैदानाच्या आत अनिकेतला आमंत्रित केलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 21 आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना आहे. जास्त वेळ घेऊ नका. सामना आपण सुरू होताना पहिला 11:51 यावेळेला पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने तो फटका खेळायचा होता पण त्याआधी विनोदजी गायकवाड यांच्या मार्फत आता राहुलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येत आहे. त्याच्या फलंदाजी करता विनोदजी गायकवाड यांच्या मार्फत राहुल करिता ते पारितोषिक आलेलं आहे कारण ज्या प्रकारची तो फलंदाजी करतोय लोकल बँड्रा बॉय आहे आणि आपल्या या खेरवाडीमध्ये स्वतःची दादागिरी तो दाखवतोय. धावसंख्या 21 2.1 चेंडूचा खेळ आता पूर्ण होतोय. यावेळेला देखील बेखीड करण्याचा प्रयत्न तर केला होता पण अनिकेत पुन्हा एकदा सांगतोय की इतक्या सहजासहजी मी काही तुम्हाला धावा करू देणार नाहीये. पुन्हा एकदा हा बॉल चाललाय तो म्हणजे गोशांकित क्षेत्रात यष्टांच्या मागे अभिषेकला आपण पाहतोय अगदी बॅटच्या मधून हा बॉल निघून गेला. अभिषेक देखील अगदी पाहतच राहिले. एक धाव तर नक्कीच मिळेल. आता प्रतीक आणि राहुलची जोडी मैदानाच्या आत नुकतेच 2 बॉल फेस करते तो म्हणजे प्रतीक. यावेळेला अगदी गतिवान वेगवान वेगावर स्वार होत असताना यष्ट्या आता अगदी वाकवल्या आहेत आणि प्रतीकला जोपर्यंत काही कळेल त्या आधी बॉल जाऊन यशांना आढळतोय आणि विकेट येते. आता प्रतीक जास्त काही करू शकलेले नाही आहेत. 3 चेंडूंचा सामना त्यांनी केला. खातं काही ओपन करू शकलेले नाही आहेत. अगदी निराश दिसत आहेत आणि हा रिप्ले देखील आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने बॉल यशांवर जाऊन आढळलाय. अनिकेत सानप आपण पाहतोय अगदी दर्जेदार गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आत. तौसीफ आला है नवीन फलंदाज. तौसीफ भाई थोड़ा आपसे रिक्वेस्ट करूंगा कि थोड़ा सा सिर्फ आपको जल्दी जाना है. आणि हा रिप्ले पहा. या वेळेला हा बॉल वळला नाहीये. हा बॉल सरळ राहिलाय. बॉलची गती वाढवली आणि काहीच कळलं नाही फलंदाजाला. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज तौसीफ येतोय. आता तौसीफला आपण पाहतोय मैदानाच्या आत आता प्रमोट केलं गेलंय. पहिला सामना ज्या पद्धतीने मार्को 11 बँड्रा हा संघ जिंकलाय त्यामधील अयूब असं एक नाव आहे जे प्रत्येकाच्या मनात प्रत्येकाच्या डोक्यात आपण पाहतोय. आणि येस रोहनजी गुप्ते पुन्हा एकदा त्यांचं आपण स्वागत करतो या स्पर्धेकरिता. ज्या पद्धतीने आपण ब्रॉडकास्टिंग पाहतो या पूर्ण स्पर्धेची आमचे ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर रोहनजी गुप्ते आणि ऑफिशियल किट पार्टनर फोर्स यांच्या मार्फत ही स्पर्धा अगदी उच्च दर्जाची आपण पाहतोय. तौसीफ आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आत. अनिकेत काही धावा करून देत नाहीये. अनिकेतचा बोलबाला मैदानाच्या आत आपण वळत पुन्हा एकदा सामन्याकडे. अजून एक महत्वाचा सामना आहे. इथून एक संघ आजच्या दिवसात अजून एका महत्वाच्या सामन्यापर्यंत आपली जागा फिक्स करणार आहे. तौसीफ आलाय फलंदाजी मार्कवर.
यावेळेला देखील मिस्टाईमा स्ट्रोक आहे. कव्हरच्या दिशेने केलेला फटका आपण पाहतोय. रवी लगेचच बॅकअपसाठी त्या ठिकाणी पोहोचलाय, पण त्याआधी फेकी देखील चांगली होते. ही एक धाव मिळते. धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपण पाहतोय. 23 धावा, 2.4 चेंडूंचा खेळ आता समाप्त होताना आपण पाहतोय. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जयला देखील आपण पाहू शकाल स्क्वेअर लेगच्या दिशेने. जय देखील यंदाच्या हंगामात अगदी चांगला खेळ जयचा देखील राहिलाय. टेनिस बॉल असेल किंवा रबर बॉल असेल, दोन्ही फॉर्मॅटमध्ये अगदी चांगला खेळ जय विश्वकर्माचा देखील आपण पाहिलाय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदल पाहतोय. काऊ कॉर्नरचा खेळाडू अजून थोडासा फिरवला गेला या ठिकाणी, त्याला अजून स्क्वेअर ऑफ द विकेट आणलं गेलंय. धावसंख्या 23, 2.4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर. यावेळेला पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून फलंदाजी करतोय, षटकार देखील मिळवतोय आणि तो डान्स देखील पुन्हा सुरू होतोय. क्या बात आहे. आता बॅटरकरांना मी विनंती करतोय, राहुलचा खेळ आवडला असेल तर टाळ्या व्हायला पाहिजेत की नाही, एकदा जोरदार टाळ्या राहुलसाठी, आपल्या बांद्र्यासाठी, आपल्या बांद्राचा हा खेळाडू. आणि हे पहा प्रेक्षक सुद्धा मैदानाच्या आत आले आहेत. हा सेल्फी मोमेंट आहे. प्रेक्षकांना टाळ्या व्हायला पाहिजे, एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. आणि कॅश प्राइज सुद्धा दिलं गेलंय. क्या बात आहे. राहुल नाम तो सुना ही होगा. अशा पद्धतीची फलंदाजी आपण त्याची पाहतोय. अनिकेत सारख्या एका चाणाक्ष गोलंदाजावर केलेले हे प्रहार अगदी लक्षात राहतील प्रेक्षकांच्या सुद्धा. एकोणतीस धावा, 29. धावा आणि षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेला देखील त्याच पद्धतीचा फटका खेळायचा होता, पण आता स्ट्रोक कन्वर्ट होत नाहीये. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटका अखेरीस धाव संख्या आपण पाहतोय आता पुढे सरसावून पोहोचते 30 धावांवर. चला लगेच नवीन गोलंदाज प्राचारण करायचं आपल्याला, पण थोडंसं डिले करताना आपण पाहिलं जात आहे. आणि ज्या पद्धतीने अनिकेतने 2 विकेट आपल्या स्पेलमध्ये कंटिन्यू केले त्याचा हे आपण रिप्ले पाहतोय. पहिला विकेट अगदी यशांच्या समोर आढळला फलंदाज आणि LBW रूपात बाद देखील झाला. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर अगदी 30 सर्रार विकेटवर हा एम आणि फलंदाज बाद. जोपर्यंत नवीन गोलंदाज येतोय, एकदा स्क्रीनवर आपण पाहतोय राहुल गायकवाडची ही फलंदाजी. हा पहिला षटकार आपण पाहिला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक हा षटकार. त्यानंतर हा त्याचा आवडीचा फटका आहे, पॉइंटच्या डोक्याच्या वरनं. अगदी वीरेंद्र सेहवाग ज्या पद्धतीने फटका खेळायचा त्याच पद्धतीने फटका, आणि हा ग्राम शॉट आपण पाहिला. काय फलंदाजी करतोय. आणि त्यानंतर सर्वाधिक उत्कृष्ट आणि नेत्रदीपक हा फटका पॉइंटच्या डोक्यावरून. वा शिवम, तुझं देखील कौतुक होणं गरजेचं आहे मित्रा. ज्या पद्धतीने ऑपरेटिंग या ठिकाणी होते, अगदी असं वाटतंय की इंटरनॅशनल लेवलची आपण मॅच पाहतोय की काय. चला घाई करायची लगेच, चला प्लीज. शिवा फॉर एव्हर चारकोप लालबाग संघाला विनंती आहे, थोडीशी घाई करा. धावसंख्या 30 होताना आपण पाहतोय. वळत पुन्हा एकदा सामन्याकडे. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय ऐश्वर्या सुर्वे, DN नगरचा हा खेळाडू आता पुन्हा एकदा मैदानाच्या आत आलाय. कस्टम साडी कित्येक वर्षाचा लेदर बॉलचा क्रिकेट देखील खेळताना आपण याच गोलंदाजाला पाहिलंय. मग मुंबई T20 सारखी एक मोठी स्पर्धा देखील ऐश्वर्या खेळतो. यावेळेला आता राहुलच्या नंतर खरबूजा को देखील खरबूजा रंग बदल रहा है. आणि तसुमच्या बॅट मधून तुझा षटकार. आणि जी व्यक्ती त्या ठिकाणी डान्स करते ती दुसरी कोणी नसून राहुलचे मोठे बंधू आहेत ते विनोदादांसाठी सुद्धा टाळ्या व्हायला पाहिजे. स्वतःचा भाऊ जर गोलंदाजी करतोय तर त्याच्यासाठी मी देखील या ठिकाणी उपस्थित आहे असे ते कळवत आहेत. आता धावा येऊ लागल्यात, धावा आता येत आहेत, धावा रोखाव्या लागतील. शिवा फॉर एव्हर चारकोप लालबाग या संघाला धावांवर आता रोख लावावी लागेल. धावा आता येऊ लागल्यात. मार्को 11 बँड्रा स्वतःची दादागिरी आपल्या विभागात दाखवतात पुन्हा एकदा. यावेळेला पूल करायचा प्रयत्न केला होता पण बॉल खूपच जास्त उसळी घेत असताना व्हाईट बॉलचा येतोय इशारा.
सूर्यकांत अडावसर सांगतायत येस इट्स अ व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर. ही वॉर्निंग देखील दिली गेली आहे गोलंदाजाकरिता. सेकंड हाफ मध्ये आपण पाहणार आहात डॉक्टर खाडे 11 DN नगर वर्सेस RK मुलुंड असा तो पहिला सामना असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता पण तो रोखला गेलाय. आणि त्यानंतर रिया 11 प्रभादेवी वर्सेस आयनॉक्स वॉरियर्स साई पॅकर्स चेंबर असे हे उर्वरित सेकंड हाफ मधली हे दोन सामने आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा मिस्टाईम स्ट्रोक आहे. बॉल हवेत आहे. खेळाडू आहेत तिथे. झेल आता होईल का? नाही. या वेळेला थोडीशी चूक झाली. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न आता होईल का? नाही. अनिकेत सर पोहोचले तिथे आणि एकच धाव मिळेल. तीन चेंडूंचा खेळ या तिसऱ्या षटकातला पूर्ण झालाय. धावसंख्या आपण 38 पाहतोय. तर मी विनंती करेन दोन्ही कर्णधारांना डॉक्टर खाडे 11 DN नगर आपण देखील तयार राहायचे. कर्णधार आणि RK मुलुंड राजा आहेत. बिफोर टाइम राजा यावेळेला आपण पाहतो उपस्थित देखील आहेत. आपल्या टीम जर्सीज आपण कलेक्ट करून घ्या. खेळाडूंना तयारी ठेवायचं आहे. त्याचा अंतिम दिवस आहे. इथे जास्त आपण वेळ देणार नाही आहोत. यावेळेला बॅटची कट जरूर होती पण आता चूक होते. यशांच्या मागे जर आपण पाहिलं तर रोहित चूक करतोय. राहुल गायकवाडची विकेट घेणं फार गरजेचं आहे. कलीभाई प्लीज सगळ्यांना बाजूला घ्या तिथून प्लीज. कारण स्क्रीनवर देखील ते सर्वच खेळाडू दिसतात जे मागे उभे सुद्धा आहेत. त्यांना देखील विनंती करतोय मित्रांनो थोडेसे साईडला उभे राहा. आमचा बॅनर अगदी ढाकला जातोय त्यामुळे यावेळेला ट्रॅक करायचा होता. अगदी ऑन साइड वरून ऑफ साइड पर्यंत ट्रॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. रवी चुकतोय आणि पुन्हा एकदा या दोन धावा. चुकीला माफी नाहीये असं म्हटलं जातं. एकाचं रूपांतर दोन धावांमध्ये आता होत आहे आणि धावसंख्या 41 41 असा स्कोर आहे. आणि त्यामधील 50%हून जास्त धावा कोणी केल्या आहेत तर राहुलने. 30 वर खेळतोय राहुल. अर्धशतकीय पारी पाहायला मिळेल का? यावेळेला खूप जास्त बाहेर व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच येईल. सूर्यकांत अडावसर आपण पाहतोय गेले कित्येक वर्षाचा अंपायरिंगचा त्यांचा अनुभव. मग सुशांत मांजरेकर सर असतील आणि त्यांच्यासोबत हनीफजी पटेल. अगदी एक्सपिरियन्स ही त्रिमूर्ती आपण पाहतोय अंपायरिंग करिता. शेवटचा बॉल आहे या षटकातील. शेवटचा बॉल चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन ऐश्वर्य तयार. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. आता खेळाडू आहे तिथे. चूक होणार नाहीये आणि आता राहुलला विकेट गमवावी लागते. राहुलची विकेट ऐश्वर्याने आता प्राप्त केली आहे. फलंदाज बाद. नवीन फलंदाज गुफरान येतोय मैदानाच्या आत. गुफरानला आपण पाहतोय. आणि 50-50 ओव्हरचा आता इशारा देखील येतोय. नुकताच बाद झालेला फलंदाज आपण राहुलला पाहतोय. राहुल तुला विनंती करेन मित्रा प्लीज पबुलेनच्या दिशेने येशील. 50-50 ओव्हर आहे आता. राहुल नुकताच बाद होताना आपण पाहिलं. राहुल गायकवाडला अगदी दर्जेदार खेळी त्याची पाहिली. संघाला जेव्हा गरज होती त्यावेळेला अगदी प्रॉमिसिंग परफॉर्मन्स आपण त्याचा पाहतोय. चला गोलंदाजी करणारा संघ पुन्हा एकदा ती सूचना आहे तुमच्याकरिता. नवीन गोलंदाज लगेच प्रचारण करा आणि सामना सुरू करायचा आहे. आणि राहुलची विकेट आपण नक्कीच पाहिली. बाद होताना राहुल आपण पाहिला त्याला आणि स्क्रीनवर देखील आपण राहुलला पाहतो. एकदा राहुलसाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे स्क्रीनवर आपण राहुल गायकवाडला पाहताय. आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण पारी त्यांनी देखील खेळली आहे. आता तौसिफ आणि गुफरान असे दोन आघाडीचे फलंदाज आहे. 20 मिनिटं झालेली आहेत. 5 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला पूर्ण करायचं आहे. वळत पुन्हा एकदा सामन्याकडे 5 मिनिटांची कालावधी आहे. ऐश्वर्य तुमच्याकडे हे षटक संपवण्याकरिता आणि 20 मिनिटांचा कालावधी झालेली आहे.
अमयला गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पहिलाच बॉल डॉट. वर पुन्हा एकदा सामन्याकडे आपण पाहतोय अमय झिलाड गोलंदाजी मार्कवर तौसिफ करिता. या वेळेला सुद्धा बेगीट करायला गेले पण हा अमय आहे हा सहजासहजी मोठे फटके खेळून नाही देणार आहे. सिमेंटची खेळपट्टी आणि सिमेंटच्या खेळपट्टीवर देखील इतका मोठा टर्न आपण जर पाहिलं तर हे कौशल्य आहे या गोलंदाजाचं. यावेळेला फटका फटका हवेत आहे. फटका फसलाय की काय? अगदी फसलाय आणि विक्रांत जाधव देखील आता खुश झाले आहेत आणि अनिकेत सानप यांनी तो झेल टिपलाय. आपण जर पाहिलं तर तेच मी म्हणतोय ना मित्रांनो की व्यवस्थापक असणं म्हणजे फक्त मैदानाच्या बाहेर उभं राहणं नसतं तर प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं सुद्धा असतं. एक जाळं रचलं गेलं होतं त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनिकेत सानप अगदी तटस्थ उभा होता. चूक त्यांनी केलेली नाहीये आणि विकेट चालली आहे. फोर्स वन लाईव्ह वर हे सगळे क्षण आपण पाहताय. अगदी विकेट असेल कुठलाही एक मेमोरेबल क्षण असेल सर्व काही फोर्स वन युट्यूब लाईव्ह वर लगेचच जा सबस्क्राईब करा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. आणि अशाच प्रकारे अजून मोठमोठ्या स्पर्धा आम्ही या चॅनलवर तुमच्याकरिता घेऊन येणार आहोत. तू म्हणजे एवढा लवकर करतो कसा? एवढा लवकर करतोस कसा? धावसंख्या 42. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा चांगलीच गोलंदाजी होते मैदानाच्या आत. सलगचे 4 चेंडू डॉट येत आहेत. वरळीचा हा बिंगरी गोलंदाज आपण पाहतोय. बॉलला दोन्ही दिशेला वळवण्याचं कौशल्य. सलग 4 चेंडू डॉट येत आहेत. पाचवा देखील आता डॉट येईल का? नाही. यावेळेला शरीराला अगदी आधायला तो बॉल. गोशांकी क्षेत्र नाही येते आणि पहा समय सूचकता गेम अवेअरनेस काय आहे याचं हे उदाहरण आपण पाहतोय. कालपासून आम्ही सांगतोय ऑरेंज कपड्याला जर बॉल आधायला तर तो गोशांकी क्षेत्र नाहीये. बॉल तुम्हाला उचलून धावूनच रन करायचे आहेत. आता ती चूक झाली आणि 2 रन धाव मिळालेत. आता दोन धाबा येताना आपण पाहिल्यात. शेवटचा एक बॉल आहे. हा देखील डॉट होतोय. गोलंदाजी जर आवडली असेल वरळीच्या या गोलंदाजाची तर इथे जोरदार टाळ्यांचा आवाज होऊ द्या. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात या षटकात. व्हेरी वेल बोल्ड अमय लाड. 5 षटकांची समाप्ती. धावसंख्या 44 आणि दिल्या गेलेल्या वेळेतच त्यांनी तो पूर्ण 5 षटकांचा खेळ पूर्ण केलाय. थोडीशी चूक मी माझी दुरुस्त करतोय. एकही धाव न देता या स्पर्धेतील एकच धाव यावेळेला फक्त आणि फक्त खर्च केली अमयनी. ही आपण पूर्ण षटक पाहू शकता. पहिला बॉल अगदी डॉट येतोय. त्यानंतर तौसिफ करिता दुसरा चेंडू देखील डॉट. अगदी वळलाय. जोरदार प्रहार आपण पाहिला अमयचा. यावेळेला देखील कॅचची संधी आणि तिथे देखील तो कॅच टिपला. शेवटचं षटक सुरू होत आहे. सगुन आलाय गोलंदाजी मार्कवर. सगुनचा देखील पहिला बॉल आपण जर पाहिला तर वेगावर स्वार होतो गोलंदाजी झाली आहे आणि अमयला आपण स्क्रीनवर पाहताय. अगदी ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय प्रेक्षकांना दखल घ्यायला लावली आहे त्याने. प्रेक्षक देखील पहा टाळ्या वाजवत आहेत. व्हेरी वेल बोल्ड अमय. पुन्हा एकदा शगुन सज्ज आहे पण यावेळेला रियाज करत असताना गुफरांनी आपण जर पाहिला तर मोठा फटका खेळलाय आणि बॉल मैदानाच्या बाहेर. धावसंख्या 49. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या टाळ्या आपण ऐकल्या कारण मार्को 11 याच विभागाला बिलॉंग करणारा हा संघ आहे. खूपच उत्तुंग हा षटकार आपण पाहिला.
गुफरानच्या बॅटमधनं आणि लगेच रियाजने त्याला अप्रिशिएट देखील केलंय. थोडीशी चर्चा देखील आपण स्क्रीनवर पाहतोय की उर्वरित चेंडूंचा सामना कसा करायचा हे आमचे प्रेक्षक पहा. अगदी मोठ्या संख्येत हे प्रेक्षक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण जर पाहिलं तर विक्रांत जाधव यांना देखील स्क्रीनवर दाखवलं जात आहे. षटकातील नवीन गेंडू घेऊन सज्ज झालाय, पण यावेळेला देखील मोठा 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 प्रहार येतोय की काय. बॉल चाललाय आणि काय फलंदाजी होते. सलगच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके गुफरानच्या बॅटमधनं आपण पाहतोय. काल देखील याच गोष्टीचा आपण उल्लेख केला होता. मला फलंदाजीसाठी कधी आमंत्रित केलं गेलंय याला महत्व नाहीये, मी मैदानाच्या आत काय करतोय याला मोठं महत्व आहे आणि तेच आता पूर्ण देखील करताना दिसतोय गुफरान. $55 ऑन द स्कोर बोर्ड. 55 धावा आपण पाहतोय. यावेळेला घडलंय काय, बॉल खूपच जास्त बाहेर चाललाय. वाईड बॉलचा येतोय इशारा. 1 धाव नक्कीच ऍड होईल. गुफरानच्या बॅटमधनं अजून एक मोठा फटका आता येईल का हे देखील पाहावं लागेल. यावेळेला पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू वाईड बॉल येतो. थोडंसं हे दडपण आहे, थोडासा प्रेशर आहे, प्रेशर दिसू लागलाय कारण धावा आता येत आहेत, धावा येऊ लागलेल्या आहेत. शगुनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेला गुफरान, यावेळेला आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देत असताना हा भला मोठा उत्तुंग षटकार. गुफरान सांगतोय नाही फरक पडत मला कुठल्याही लॉजिकचा, खेळ आहे माझा प्युअर मॅजिकचा. सलगचे हे 3 षटकार. गुफरान ऑन फायर. मित्रांनो बॅनरच्या इकडे आमचे काही प्रेक्षक आहेत. कलीबाई, ऑरेंज जो कपडा आहे त्याच्यावर हात देऊन ते बसलेले आहेत. पहिली गोष्ट तर त्यांना प्लीज रिक्वेस्ट करा आणि या बॅनरच्या कडे आपले काही प्रेक्षक सुद्धा आहेत, त्यांनी देखील साईडला व्हायचंय. मित्रांनो जे उंच कठड्यावर उभे आहेत त्यांना उतरायची विनंती करायची आहे, प्लीज मागे सरका. काय फलंदाजी करतायत गुफरान आणि हे प्रेक्षक पहा, अगदी ज्याला जिथे जागा मिळते तिथे जाऊन ते बसले आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. आणि पुढील आठवड्यात अजून एक मोठी स्पर्धा धर्मवीर चषक पुन्हा एकदा याच मैदानात आपण पाहणार आहोत. एक मोठी स्पर्धा देव फ्रेंड्स आणि कुणालजी सरमळकर यांच्या मार्फत आयोजित धर्मवीर चषक आपण पाहतोय. शिवसेना विभाग क्रमांक 7 धर्मवीर चषक 2026 मानव सिरीज करिता एक इलेक्ट्रिक बाईक याच मैदानात. पुन्हा एकदा वळूयात लाईव्ह ऍक्शन कडे. गुफरान इज ऑन फायर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंचा सामना केलाय गुफरानने, 18 धावा केल्या आहेत. यावेळेला चांगला चेंडू आहे आणि पंचांचं बोट अगदी त्यांच्या शैलीत आकाशाकडे जात आहे आणि दी बॅटर इज OUT आउट. पण कौतुक करावं लागेल गुफरानचं, ज्या पद्धतीने तो खेळलाय, ज्या पद्धतीने त्याने दाखवलाय. चला प्लीज नवीन बॅटर लवकर लवकर या, वेळ नाही आपल्याकडे आज. अगदी प्लम इन फ्रंट ऑफ द विकेट. कौतुक करावं तितकं कमी आहे आमच्या या पंचांचं. अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा वेळ असतो त्यांच्याकडे प्रत्येक डिसिजन सांगण्याकरिता, कळवण्याकरिता, आणि ते देखील अगदी परफेक्ट पद्धतीने आपण केलेलं पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय 63 धावा लगावल्या गेल्या धाव फलकावर. आणि आपण जर पाहिलं तर शेवटचा 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. आणि मित्रांनो ही स्पर्धा तुमची, आमची आणि सर्वांची आहे. पण त्याआधी गुफरानसाठी टाळ्या व्हायलाच की नकोय. 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमध्ये येताना आपण पाहिले. आणि हे पहा प्रेक्षक पहा, आतापर्यंत जमिनीवर बसून होते, आता जमिनीच्या वरती जिथे बांबू लावले तिथे बसून मॅचचा आनंद घेत आहेत आणि जागेवर बसून अक्षरशः हा सामना ते पाहतायत. शेवटचा बॉल आहे, मोठा फटका येईल का, हा सामना कुठपर्यंत आता जाऊन पोहोचवतील हे देखील पाहावं लागणार आहे.
लास्ट बॉल ऑफ द इनिंग. काय घडेल शेवटच्या चेंडूवर. कन्हैया आलाय बॅटिंग एंडवर. शेवटचा बॉल शगुन घेऊन सज्ज होतोय. यावेळी देखील घडलं काय आहे तर बॉल पुन्हा एकदा वाईड असा घोषित केला गेलाय पंचांन मार्फत. आणि आता DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा आपण करतोय वापर. पण त्याआधी मित्रांनो आपण जर पाहिलं तर भूपेंद्र सिन्हा फाउंडर ऑफ MTCCL, ब्रिजेशजी सोलकर फाउंडर ऑफ MTCCL, भरतजी लोहार को फाउंडर अँड लीग कमिशनर आपण पाहतोय आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्या सोबत आपण जर पाहिलं तर प्रवीणजी गेवारी को फाउंडर अँड डायरेक्टर ऑपरेशन्स MTCCL चे हे सर्वच आपले महानुभाव या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या आवाजात करूया त्यांचं स्वागत. आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन करिता. स्वागतम स्वागतम स्वागतम. आणि येस इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा आला इशारा. वेलकम सर. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांचंच या मुंबई रेनी चॅम्पियनशिप ट्रॉफी मध्ये. MTCCL अजून एक मोठी स्पर्धा, अजून एक मोठं वलय हे सर्वच आपल्याकरिता घेऊन येत आहेत. या बॉल बॅटची कड. बॉल गोशांकी क्षेत्रात जाऊन विसावतोय. एक धाव मिळते. षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या डावाची झाली आहे समाप्ती. धाव संख्या धाव फलकावर आपण पाहतोय 65 धावा. आणि इनिंग क्रमांक 2 मध्ये 66 असेल गरज. लगेच मी वळतोय आता आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स कडे, ज्या ठिकाणी डॉक्टर खाडे 11 DN नगर आणि RK मुलुंड असे 2 कर्णधार उपस्थित असतील पुढील मॅचचा टॉस करिता. पुन्हा एकदा आपण जर पाहतोय भूपेंद्रजी सिन्हा फाउंडर ऑफ MTCCL, ब्रिजेशजी सोलकर फाउंडर ऑफ MTCCL, भरतजी लोहार को फाउंडर अँड लीग कमिशनर ऑफ MTCCL. आणि भरतजी लोहार म्हटल्यानंतर फक्त आज ते लीग कमिशनर नाही आहेत, ज्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ त्यांनी खेळलाय आणि काय अगदी गाजवलाय ते देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. आणि प्रवीणजी गेवारी को फाउंडर अँड डायरेक्टर ऑपरेशन्स ऑफ MTCCL. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि आपण या ठिकाणी उपस्थित आहात म्हणून आपले आभार. चला तर आपण वळतोय लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स कडे, ज्या ठिकाणी पुढील सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. तर डॉक्टर खाडे 11 DN नगर आणि RK मुलुंड असे 2 संघ असतील आणि संघनायक देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी विनंती करतोय भरत सरांना देखील, भरत लोहार सर आणि त्यांच्यासोबत सोलकर सर सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. आपण टॉस करणार आहोत. वेलकम सर, स्वागत आहे आपलं. आणि भरत सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर सर जोपर्यंत आपण फिल्डिंग सज्ज करून घ्यायची, आम्ही टॉसची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करतोय. चला तर आपण वळणार आहोत थेट एका महत्वाच्या टॉस कडे. आपण पाहतोय ब्रिजेशजी सोलकर आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि भरतजी लोहार हे कुठल्या इंट्रोडक्शनचे मोहताज नाही आहेत. प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेट त्यांना ओळखतो. पुढील टॉस कडे आपण वळतोय. एका दिशेने आहेत डॉक्टर खाडे 11 DN नगर, तर दुसऱ्या दिशेने आपण पाहतोय RK मुलुंड. कोण कॉल करेल आता? चला डॉक्टर खाडे 11 DN नगर कॉल करतील. सोलकर सरांच्या शुभ हस्ते टॉस आपण पाहतोय. हेड जसा कॉल आला होता आणि आता आपण जर पाहिलं तर नक्कीच टॉस जिंकलाय RK मुलुंड या संघाने. चला फक्त आपण निर्णय कळवा, कारण आपण नंतर वळूया त्या गोष्टीकडे. आम्ही बॉलिंग घेऊ. ठीक आहे. तर न्यूज फ्रॉम द सेंटर्स RK मुलुंड या संघाने तर टॉस जिंकलाय, गोलंदाजी निवडली आहे आणि डॉक्टर खाडे 11 DN नगर आपल्याला करायची फलंदाजी. आपण थोडीशी चर्चा करणार आहोत, पण त्याआधी आपल्यासोबत आपले मान्यवर उपस्थित आहेत. थोडीशी चर्चा त्यांच्यासोबत देखील आपण करूयात. तर नक्कीच ब्रिजेशजी सोलकर आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. सर एक नवीन पहल, एक नवीन स्पर्धा, एक नवीन उपक्रम आम्ही तुमच्या माध्यमातून साकार होताना पाहतोय. आणि फक्त साकार होताना नाही तर क्रिकेटरांसोबत बरेच सेलिब्रिटीज सुद्धा आपल्या लीग सोबत जोडले जात आहेत. एक मोठी स्पर्धा, फक्त आणि फक्त उद्देश हाच आहे की क्रिकेटर्स कसे मोठे होतील. त्या स्पर्धेबद्दल काय म्हणाल आणि त्या मागचा तुमचा उद्देश नक्की काय आहे? क्रिकेटर्स म्हटल्यानंतर आम्ही महाराष्ट्राचे प्लेयर जे आहेत त्यांच्यावर जास्त आम्ही फोकस करतो आहे. कारण आपण बघितले ते बरेच मोठे टुर्नामेंट्स असतात, पण ते पॅन इंडिया असतात आणि त्यामध्ये आपले महाराष्ट्राचे जे प्लेयर्स असतात त्यांना एवढे चान्स मिळत नाही. एक्सेप्ट जे मोठे आयकॉन प्लेयर्स आहेत तेच खेळतात. तर ह्या टुर्नामेंटच्या मागे एकच उद्देश आहे
हे करूया, प्रमोट करूया. आणि सर अजून एक माझा महत्त्वाचा असा प्रश्न आहे की एकनाथजी सोलकर लेजंड आणि त्यांच्याच नावाने आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अजून काही नवीन आपण पाहणार आहोत. इफ यू कुड टेल द यंगस्टर्स हु वॉज एक्झॅक्टली एकनाथ सोलकर आणि त्यांनी नक्की काय केलं इंडियन क्रिकेट करिता. एकनाथ सोलकर बाबा ॲक्च्युली केम फ्रॉम अ व्हेरी हंबल बॅकग्राऊंड. ते हिंदू जिमखान्यावर ग्राउंड्समॅन, ही वॉज अ ग्राउंड्समॅन सन, आणि तिथेच हिंदू जिमखान्यावर त्यांचं करिअर ॲक्च्युली फ्लरिश झालं अंडर विनू मंकड. आणि ऑब्वियसली इन टुडेज क्रिकेट इफ यू सी देर इज नो वन लाईक हिम. फिअरलेस क्रिकेटर होते, फिल्डिंग ॲट फॉरवर्ड शॉट लाईक विदाऊट एनी काइंड ऑफ प्रोटेक्शन. आता आपण म्हणजे कोणी विचार पण करू शकत नाही. ते हेल्मेट घालून तरीसुद्धा ते लोक म्हणजे घाबरतात तिकडे उभं राहायला. तर बेसिकली आमचं तेच उद्देश आहे की एवढे जे क्रिकेटर्स आहेत आपल्याकडे महाराष्ट्रातले, जे आय मीन हु आर बेसिकली पॅशनेट क्रिकेटर्स, त्यांना दिस प्लॅटफॉर्म विल ॲब्सोल्युटली परफेक्ट फॉर देम. आणि MTCCL वी वॉन्ट टू टेक इट टू अ मच हायर लेवल. तर इट्स स्टार्टिंग ऑफ विथ सीझन 1, बट वी हॅव अ लॉंग टर्म प्लॅन. आणि भरत लोहार सर पण आहेत who will give you more details about this tournament. Thank you. Sir, it's a very nice initiative altogether for the cricketers of Mumbai and Maharashtra, and we wish you all the luck. आणि मित्रांनो, एकनाथ सोलकर ज्या पद्धतीने आपण सांगितलं, ज्या वेळेला आज सेफ्टी गेअर्स आहेत तरी सुद्धा लोक शॉर्ट लेगला फिल्डिंग करायला घाबरतात, पण ती एक अशी व्यक्ती होती विदाउट एनी सेफ्टी गेअर शॉर्ट लेगची पोझिशन ज्यांनी गाजवली. एकदा एकनाथ सोलकर सरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवू द्या आपण सगळे. आणि या मैदानातून थेट इंडियापर्यंत देखील पोहोचू शकतो माणूस. आणि पुढील भरत लोहार सरांकडे. सर, काय म्हणणार आहात? एकंदरीत सरांनी MTCCL बद्दल खूप काही आपल्याला कळवलंय, पण आज आपण जर पाहिलं, हे तुमचं जवळचे मित्र आहेत, अमोल सर असतील, दत्ता सर असतील, आणि आज मुंबईकर क्रिकेटर्ससाठी ही एवढी मोठी स्पर्धा आपण आयोजित केली आहे, आणि MTCCL तर आहेच. काय म्हणाल सर? सर्वात प्रथम तर ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मार्फत आम्हाला इथे बोलवल्याबद्दल मी अमोलचं, दत्ताचं आणि त्यांच्या पूर्ण कमिटीचं धन्यवाद मानतो. की आणि प्रत्येक वर्षी मी येतो, अमोलला आणि दत्ताला माहिती आहे, ऑक्शनला पण मी याच्या आधी यायचो टेनिस बॉलच्या, आणि कुठलीच टुर्नामेंट मला वाटत नाही मी अजून यांची मिस केली आहे. प्रत्येक टुर्नामेंटला येतो. हे दोघं इकडे आहेत, माझ्यासोबत क्रिकेट खेळलेली माणसं आहेत. खूप चांगला उपक्रम आहे. मी अमोलला आल्याला बोललो की काल लाईव्हवर बघितलं, खूप चांगलं वाटत होतं. विपुल आहे इकडे, विपुल आहे तर काही डाऊटच नाही लाईव्हचा. एकदम छान वाटत होतं लाईव्हमध्ये. आणि खरीच गोष्ट आहे, मुंबईसाठी पण काहीतरी करायला पाहिजे. कारण मी असं म्हणत नाही की मुंबईचं म्हणजे लेवल खाली होत चाललं, हे होत चाललं, असं नाही आहे. पण मुंबईच्या प्लेयर्सला चान्स भेटत नाही आहे, मी असं म्हणेन. कारण मुंबईनी पूर्ण महाराष्ट्राला आणि इंडियाला क्रिकेट शिकवलेलं आहे, याच्याबद्दल काही डाऊटच नाही आहे. हा काय अजून एक आयकॉन आला इकडे मुंबईचा, असं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की मुंबईचं क्रिकेट असंच या असोसिएशनमार्फत चालू राहू दे. आमच्याकडूनही पुढे जो काय आम्हाला सहभाग होईल आम्ही आमच्याकडनं पण नक्की करू. ब्रिजेशशी माझं बोलणं झालं. हां, आणि रोहन फोर्स 1चा आहे का? सॉरी रोहन. अरे रोहन पण आपलं पहिलं सगळं रोहननी ना. गुड. हां ना, लाईव्ह किट पार्टनर रोहन आहे. आणि रोहन ही आमच्यासोबत पहिल्यापासूनच आहे, क्रिकेटसोबत पहिल्यापासून जोडलेला आहे. आणि आता MTCA बद्दल बोलायचं तर एक आता जसं ब्रिजेश बोलला की महाराष्ट्राच्या तळागाळातल्या प्लेअरसाठी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण काही मेजर लीग्समध्ये आपल्याला प्लेअर खेळता येत नाहीत. आपण जेवढे चांगले प्लेअर आहे त्यांच्याबरोबर त्यांचं व्यवस्थित रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचं आपण ट्रायल्सवर घेणार आहोत. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे जे माणसं 20-25 क्रिकेट खेळले आहेत, अमोल पण त्याच्यामध्ये आहे, उमेश मांजरेकर आहे, ही पूर्ण टीम मी एकत्र केलेली आहे. तेव्हा त्या काळात बोलायचे की बॉम्बे 4 टीम टॉप असतात, तर 4ही टीममधले प्लेअर मी एकत्र केलेले आहेत. कोणाला वाईट वाटायला नको. आणि मी नेहमीच बाकीच्यांना सॉरी पण बोलतो, कारण एकाच वर्षी मला सगळ्यांना अकॉमोडेट करता येणार नाही, पण हळूहळू मी सगळ्यांना घेईन. माझी ब्रिजेशबरोबर चर्चा झालेली आहे, कारण अजून ब्रिजेशला सांगितलं अजून खूप लेजंड्स आहेत असे ज्यांना आपण एकच सोबत घेतलेलं नाही आहे, पण प्रयत्न राहील त्यांना सोबत घेऊ. आणि टुर्नामेंट आपली डिसेंबरमध्ये होईल. आणि आपल्या टुर्नामेंटचं USP एक आहे की आजपर्यंत कुठल्या लीगनी जे ऑप्शनमध्ये आलेल्या प्लेअरला जे अनसोल्ड त्यांना कधी पैसे दिले नाहीत आता. पण आपण प्रत्येकी ऑप्शनमध्ये जो पोरगा येईल त्या पोराला आपण जो अनसोल्ड झाला तर आम्ही दिलेली आहे ब्रिजेशने, आम्ही त्याला 5,000 रुपये देणार आहोत. काही करून 5,000 त्याला भेटणार. म्हणजे त्यांनी जी मेहनत केली त्याला काहीतरी मोबदला भेटेल आणि पुढच्या जास्त मेहनत करतो पुढे येईल. आणि बेस प्राईज आपलं 25,000 पासून चालू होणार आहे. तयारी चालू आहे जोरात. असेच आम्ही आता इथून परत आम्ही पनवेलला जाणार आहोत 2 टुर्नामेंटला. तर हा चांगली टुर्नामेंट आहे. पोरांनी रजिस्टर करावं. मुंबईतल्या खूप जणांनी रजिस्टर केलेलं आहे. अमोलशी माझं कंटिन्यू बोलणं चाललेलं असतं.
खूप जणांनी रजिस्टर चांगल्यापैकी केलेलं आहे. आता रेट चांगला आहे रजिस्ट्रेशनचा. असंच महाराष्ट्रातनं पण येईल आणि एक चांगली टुर्नामेंट करायचा प्रयत्न आहे. थँक्स टू ब्रिजेश आणि भूपेंदर सिन्हा जे फाउंडर आहेत, ज्यांच्यावर माझी चर्चा झाली होती. त्यांनी मला हा चान्स दिला की आमच्यासोबत काम करायला. तर व्यवस्थित काम चालू आहे. असंच तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट राहिला. अमोलच्या आयडिया असतात. अमोलने अंडर-23ची एक आयडिया दिली मला की बरं अंडर-23 घेतलास तर त्याला खेळव म्हणजे कसं 1 ते 4 मध्ये 1 ते 4 मध्ये त्याला बॉलिंग द्यायची आणि 1 ते 4 मध्ये बॅटिंग द्यायची. असे हळूहळू यांच्याकडे कन्सेप्ट घेतोय. अभय आहे, करुणा आहे, कल्याणी आहे, ही सगळी जुनी माणसं माझ्या सोबत आहेत आणि नक्कीच आपण महाराष्ट्रासाठी काहीतरी करू. आणि आता सध्याच आमची एक म्हणजे आपले उद्योग मंत्री उदय सामंत सोबत ही मीटिंग झालेली आहे. त्यांनाही प्रोजेक्ट खूप आवडलेला आहे. तेही सपोर्ट करणार आहेत. तर बघू आता, एक प्रयत्न आहे. सगळ्यांचे आशीर्वाद राहू दे. चांगली टुर्नामेंट आपण नक्कीच करू. थँक्यू. थँक्यू सर, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि MTCCL ला सुद्धा आपण पुन्हा एकदा असं नसतं होऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. पण सन्मान तर नक्कीच होणार आहे आमच्या या ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मार्फत. सर्वप्रथम ब्रिजेशजी सोलकर, सन ऑफ द लेजेंडरी एकनाथ सोलकर आपण पाहतोय या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत. थँक्यू सर फॉर गेटिंग इन सच अ ग्रेट आयडिया ऑफ गेटिंग अलॉंग MTCCL विथ अस. थँक्यू, थँक्स अलॉट. इट्स अ ग्रेट ऑनर टू हॅव यू ओव्हर हिअर. आणि आपण जर पाहिलं तर एक मायची उपदार शॉल, एक मोमेंटो आणि एक सुगंधित असा पुष्पगुच्छ देत असताना आपण त्यांचा हा विशेष सत्कार पाहतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात ब्रिजेशजी सोलकर सरांसाठी फॉर गेटिंग अप MTCCL फॉर एव्हरी क्रिकेटर इन मुंबई अँड महाराष्ट्र. पुढे आपण वळतोय पुढील महत्त्वाच्या सन्मानाकडे. आय वुड रिक्वेस्ट भरतजी लोहार टू प्लीज स्टेप अहेड फॉर द नेक्स्ट फेलिसिटेशन. बरं सर, खूप ऐकलंय तुमच्याबद्दल, ज्या पद्धतीने तुम्ही क्रिकेट खेळला आहेत आणि आज देखील क्रिकेटशी निगडीत आहात. इट्स अन ऑनर टू शेअर द स्टेज विथ यू. आणि सुभाष सरांना मी खास थँक्स म्हणेन कारण त्यांनी मला इकडे संधी दिली समालोचन करण्याकरिता. आणि पुढील सन्मान आपण पाहतोय भरतजी लोहार, अ लेजेंडरी क्रिकेटर अँड द लीग कमिशनर ऑफ MTCCL. आणि त्यांचा हा विशेष सन्मान नितीनजी जंगम, अमोलजी म्हात्रे, सुभाषजी कोलारते या सर्वांमार्फत. थँक्यू, थँक्स अलॉट. लगेच आपण पुन्हा एकदा वळणार आहोत आमच्या कॉम्बॉक्सकडे. आणि भरत सर पुन्हा एकदा विनंती करतोय आपण प्लीज मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आपण काही विशेष सन्मान आणि सत्कार पाहिले. नाउ लेट्स हेड टुवर्ड्स द लाइव एक्शन. ओवर टू यू धनंजय सर. थैंक यू. बहुत बहुत धन्यवाद गौरव. और मैच की शुरुआत हो चुकी है जहां पर 66 रनों का टारगेट यहां पर है और एक तरफ 5 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. रन संख्या यहां पर है 9 और जय सिंह और अभिषेक ने क्या शानदार बल्लेबाजी का आगाज देते हुए अच्छी शुरुआत यहां पर देखने मिली. इस बार फिर एक बार पुल करने का प्रयास. आगे अंदर ही रहेगी 30 गज के अंदर. इस वक्त दायरे में गेंद है, गेंद को फील्ड किया जाएगा. अयुब वहां पर दौड़कर आएंगे और दबे पाव से गेंद को फील्ड किया. इसी बीच रन को पूरा किया. एक अच्छी फील्डिंग. भूपेंद्र सिन्हा, फाउंडर ऑफ MTCCL, ब्रिजेश सोलकर सर हमारे बीच यहाँ पर मौजूद है. और खास करके कहा जाता है ना 100 सोनार की एक लोहार की. भरत लोहार हमारे बीच उपस्थित है, द लेजेंड खिलाड़ी. और खास कर प्रवीण गौरी ऑफ फाउंडर एंड डायरेक्टर ऑपरेशंस आप लोग देख रहे हैं. हमारे बीच कमिश्नर यहाँ पर मौजूद है. शानदार क्रिकेट आपके बीच अक्सर लाया जाएगा. क्रिकेट के खिलाड़ियों को मौका दिया जाएगा. कुछ मिलना चाहिए, ये उद्देश्य महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन का है. और एक तरह अगर बात करें तो अंडर-22 का गेंदबाज अब आना चाहिए, ये नियम है. तो नियमों को ध्यान रखते हुए आप गेंदबाजी के लिए उन्हें लाया जाए. इसके पहले आरव थे और अब आरव ही रहेंगे मेरे ख्याल से, लेकिन अब नए गेंदबाज को लाया. इसके पहले आरव को लाया था राहुल ने, अब गुड्डू को लाया है. अब गुड्डू क्या गुल खिलाता है, किस प्रकार का लड्डू अपने टीम के लिए देता है. खुशियों का लड्डू मुंह में आना बहुत जरूरी है, लज्जतदार स्वाद. एक तरफ अगर बात करेंगे तो वीरेंद्र झगड़े और पूरी उनकी टीम, मतलब संजीवनी स्पोर्ट्स क्लब के पूरे खिलाड़ी वहां पर मौजूद है. सीनियर्स वहां पर मैच देख रहे हैं, अपने टीम को सपोर्ट कर रहे हैं. संतोष भाई वहां पर है, अपनी टीम जिंकली पाहिजे ये उद्देश्य होते हुए. और एक तरफ मैदान के अंदर मैच की शुरुआत. आइए युवा खिलाड़ी पहली गेंद अंदर, फुल टॉस गेंद को खेला पर शानदार हिट कर दिया. और ये लगता हुआ 4-6 यहां पर नजर आता हुआ शानदार तरीके से अंदाज दिखाते हुए गेंद को लहराते हुए पैरल शॉट हमने देखा. आइए फुल टॉस गेंद. इसके पहले के प्लेयर ऑफ द मैच थे जय सिंह और वही आक्रामकता दिखाते हुए फिर एक बार इनिंग के अंदर हम देख रहे हैं शानदार बल्लेबाजी करने का प्रयास. जहां पर 66 रनों का टारगेट है, बारिश की बूंदों का इंतजार गेंदबाज करता होगा ताकि दिक्कत निर्माण हो बल्लेबाजी के लिए, लेकिन बारिश आने का नाम नहीं ले रही है. लेकिन एक तरफ मंत्रणा यही बल्लेबाजी टीम करती होगी, पाऊस आला नहीं पाहिजे, आमची टीम जिंकली पाहिजे. आइए चलते हैं. एक तरफ शानदार बल्लेबाजी, 17 रन हो चुके हैं जय सिंह. एक तरफ अभिषेक,
इस बार गति परिवर्तन के ऑफसाइड के ऊपर से गेंद कैच होगा और बकबड़ा जाएगा वहां पर कैच, शानदार फील्डिंग, बेहतरीन कैच लिया गया, कोई गलती नहीं। और वहां पर आरव है, आरव झगड़े शानदार खिलाड़ी है। संजीवनी स्पोर्ट्स क्लब के कई नामी खिलाड़ी जो मुंबई को बिलोंग करते हैं और वीरेंद्र झगड़े उनके दादा उनके पोते को देखते हुए, उनका खेल देखते हुए, सराहना करते हुए क्या बड़े आराम के साथ क्या हाथों में लिया, कोई गलती नहीं। अब नए बल्लेबाज आएंगे बल्लेबाजी के लिए, अच्छे बल्लेबाज आउट हुए, पहला विकेट का पतन यहां पर गिरता हुआ। सुजल युवा गेंदबाज 22 साल का तरोताजा खिलाड़ी। टूर्नामेंट का नियम है कि के खिलाड़ी को टूर्नामेंट में लेना बहुत जरूरी है, बल्लेबाजी पर अगर ना आए तो गेंदबाजी देना बहुत जरूरी है। तो ऑलराउंडर खिलाड़ी चाहिए आपको, परिपक्वता, नए खिलाड़ी को नई ऊर्जा साथ में लेकर चलना, ताकि मुंबई की खोज है, मुंबई को नया खिलाड़ी मिले। जिस प्रकार एक ना सुलकर सर कहते हैं ना, उनकी फील्डिंग, उनकी बल्लेबाजी लाजवाब है। हाल ही में मुंबई क्रिकेट एसोसिएशन के माध्यम से गेट नंबर 4 पर जब एंट्री करते हैं तो एक ना सुलकर एंट्री गेट हाल ही में जिनका अनावरण किया गया, सुजल यानी गुड्डू। इस बार फुलटॉस गेंद गेंद को खेला, ऑन साइड पर है गेंद, वहां पर खिलाड़ी है, बड़े आराम के साथ गेंद को खेला, वहां पर फील्ड किया। कई सारे खिलाड़ियों की हम खोज करते रहते हैं, कई सारे खिलाड़ी मुंबई के लिए हमें मिले। अभिषेक आंगणे को हमने देखा, कई सारे खिलाड़ी है और बहुत सारे खिलाड़ी, कई ऐसे खिलाड़ी को देखा, लेकिन खिलाड़ी की परख जौहरी को होती है, नित्या को उनकी परख है और नित्या ने गुड्डू को लाया। अगर गुड्डू विकेट निकालते तो 1000 रुपए का इनाम अगर हैट्रिक पर उन्हें मिलेगा और उनके ऊपर पूरा कॉन्फिडेंस है। नित्या उनको इनाम देते हुए अगर विकेट निकालेंगे तो 1000 रुपए उनकी तरफ से मिलेंगे। यही होता है ना प्रोत्साहन देना खिलाड़ियों का। एक अच्छे गेंदबाज है, बहुत शानदार गेंदबाजी करने का प्रयास। भारत का वैभव सूर्यवंशी, हर एक की निगाह वैभव सूर्यवंशी पे लगे है, लेकिन हमारे निगाह गुड्डू पे लगे है कि ये युवा खिलाड़ी क्या करेगा, गेंदबाजी कैसी होगी, क्या होगा। देखिए इस वक्त गेंद को घुमाने का प्रयास कर रहे हैं। ये है इस वक्त टेनिस बॉल क्रिकेट का पड़ाव। अगली गेंद की शुरुआत, अगले पड़ाव में यहां पर प्राप्त हासिल करने का प्रयास करते हुए, और लेकिन ऑफसाइड पर गेंद है, फुलटॉस गेंद थी, अंपायर के पास निगाह लगी है और ये इस वक्त हाइट का नो बॉल दिया जा रहा है। वो दिलचस्प गेंद है, इस वक्त कहीं तो भी खामियाजा भुगतना पड़ेगा टीम को। बड़े शॉट, आइए इस वक्त फ्री 4 गेंदे, रन संख्या 21, 66 रनों का टारगेट सामने है और उस टारगेट को पूरा करने का जिम्मा इस वक्त दोनों बल्लेबाजों के हाथों में। मार्को बनाम आप लोग टीम देख रहे हैं, शिवा 11 लोग के लिए डीआरएस लिया गया है। देखते हैं डीआरएस में क्या निर्णय आएगा। अंपायर पीछे बैठे हुए हैं और ये नो है या कि नहीं, डिसीजन रिव्यू सिस्टम्स के दिखाई दिया जाएगा कि निर्णय क्या है। अंपायर देख रहे हैं, तब अंपायर के पास निगाह लगी है, डीआरएस लिया गया है कि ऊपर गेंद है या नहीं है। आइए फेयर डिसीजन है और नो बॉल है। अंपायर का निर्णय आपको मान्य करना पड़ेगा और इसी के साथ यहां पर फेयर दिया जा रहा है। और अब बल्लेबाजी के लिए स्ट्राइक पर बल्लेबाज है, उनके पास मौका है बड़े शॉट खेलने का और जरूर खेलेंगे, लेकिन इस वक्त गेंदबाज सोनू, कोशिश है गुड्डू, ये गुड्डू बहुत अच्छे गेंदबाज है। एक तरफ सोनू को हमने देखा, लेकिन ये गुड्डू क्या कर दिखाएगा, युवा खिलाड़ी है, क्या बात है। लेकिन गेंद बहुत ऊपर थी, अच्छा शॉट खेला और ये गेंद जाएगी बाहर और इसी के साथ रन संख्या में बढ़ोतरी। अभिषेक जैसा बल्लेबाज सामने है तो उसको इसे गेंद डालना यानी रनों को चुनौती देने जैसा है। और अब रन संख्या स्कोर बोर्ड पर है 27 रन, 5 गेंदों का खेल समाप्त। देखिए गेंद बहुत बढ़िया थी, बल्लेबाज ने पूरे हाथों से
हैंड को बड़ा लंबे से घुमाया बल्ले को और बिल्कुल भी नजरें गेंद से हटी नहीं और शानदार शॉट कनेक्ट किया। मैच का बॉल प्लीज। कहते भी रिकॉर्ड के लिए खेद है। आइए फिर चलते हैं। जो शॉट उन्होंने कनेक्ट किया बहुत शानदार तरीके से खेला। अभिषेक और रोहित इस वक्त मैदान के अंदर है। फोर्स रिप्ले आपने देखा। फिर एक बार तैयार करेंगे मैच को लेकर। शुरुआत की जा रही है अगली गेंद। फुल टॉस गेंद, इस बार गेंद बहुत ऊपर है। कहीं तभी फिर खामियाजा भुगतना पड़े ऐसा नजर आएगा लेकिन नहीं। और इसी के साथ ओवर समाप्त हुए हैं। 2 ओवरों का खेल समाप्त हुआ। 1 विकेट के नुकसान पर रन संख्या स्कोर बोर्ड पर 27 रन। सुचल ने अपना ओवर समाप्त किया है, गुड्डू ने अपना ओवर समाप्त किया। अब आए हैं तीसरे ओवर को लेकर। कौन आएगा गेंदबाजी के लिए? क्या 50-50 का ओवर रहेगा? कौन सा ओवर ले आएंगे? नजर लगी रहेगी उस ओवर को लेकर। 50-50 ओवर का नियम बहुत बढ़िया है। जितने भी रन बनेंगे उनके आधे रन दिए जाएंगे। जितने भी रन बनेंगे उनके विकेटों के साथ अगर कम रन आए तो आधे रन कम किए जाएंगे। कई सारे बदलाव, कई सारे निर्णय क्रिकेट में आते रहेंगे। नए सारे नियम बनते रहेंगे। हमारे बीच केतन भोईर जी आए। वेलकम केतन भाई, आपका स्वागत है। बहुत अच्छा शॉट, लेकिन गेंद बहुत ऊपर है। कैच होगा और कैच जरूर होगा ये। ओ कैच छूटा। एक लॉलीपॉप कैच हाथ से छूटता हुआ। अप्पा चप्पा डब्बा। एक लॉलीपॉप कैच था, कैच लेना चाहिए था। पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच। लेकिन नजरें नहीं टिका पाए, हाथों से गेंद फिसली, गेंद नीचे गिरी। और जैसे गेंद गिरी वैसे मार्गों की उम्मीदें भी नीचे गिरती हुई। उम्मीदों को पकड़ना चाहिए। ऐसे मौके बार बार नहीं मिलेंगे। इम्पॉसिबल को पॉसिबल करना चाहिए। आपको टीम में लिया गया तो खेलने के लिए लिया गया है। मेरा 100% टीम में होगा या नहीं होगा। चाहे फील्डिंग करिए, बैटिंग कीजिए, किसी भी तौर पर आइए, आपको खेलना ही पड़ेगा। मौका बहुत कम लोगों को मिलता है, आपको मिला है इस मैच में खेलने का। उसको और भी बेहतर बनाइए, अच्छा खेलिए, अपने गुणवत्ता को सिद्ध कीजिए। आइए व्हाइट बॉल है, अंपायर इस वक्त दर्शाते हुए। ऑप्शन से बहुत बाहर गई थी गेंद। विकेट कीपर राहुल कुछ कहते हुए, कुठे टाकायचं काय करायचं, थोड़ा सा लय बदलिए, थोड़ी सी गेंद अंदर आने दीजिए। अगर सीधी तरीके से गेंद होगी ना तो बल्लेबाज खेल लेगा। अगर गेंद घूमेगी ना लेग ब्रेक ऑफ ब्रेक तो शायद मुश्किलें प्राप्त होगी बल्लेबाज को खेलने के लिए। और कंक्रीट की जो क्रीज है उस पर गेंद घुमाने वाला चाहिए। अगली गेंद इस बार अंदर की गेंद थी, थोड़ा सा यॉर्क बना लिया बल्लेबाज ने, बड़े हल्के हाथों से गेंद को पुश किया। ऑप्शन पर है, वहां पर खिलाड़ी मौजूद। शानदार क्षेत्र रक्षण। इसी रनों के साथ रन संख्या में थोड़ी सी बढ़ोतरी होती हुई 2 गेंदें हो चुकी है। रन संख्या है 30। अभिषेक और रोहित अब इस वक्त बल्लेबाजी के मार्ग पर है। अच्छा शॉट कनेक्ट किया इसके पहले अभिषेक ने। पहले मैच में भी रहा, अभिषेक ने अच्छी बल्लेबाजी की थी। आप लोग देख रहे हैं आज के दिन का ये तीसरा मुकाबला। अच्छी फील्डिंग, कारपेट शॉट जितना ही अच्छा होगा उतनी उम्दा क्षेत्ररक्षण आपको देखने मिलेगा। उसी का हमें यहां पर निर्णय देखने मिल रहा है। शानदार फील्डिंग। आइए फोर्स लाइव के ओवर से अगर चतुर ने अगर बल्लेबाजी पर आते ही 3 गेंदों पे 3 6 लगाए तो फोर्स के ओर से 3000 रुपए का इनाम मिलेगा। इंतजार कर रहे हैं हम चतुर का। ने राहुल इस बार खेला, गेंद बहुत ऊपर है और ये गेंद बाहर है। क्या बात है, इस खिलाड़ी में कुछ तो बात है। शानदार नजाकत। आज पहले ही मैच से इनकी बल्लेबाजी आक्रामकता देखने मिल रही है। ये चैंपियन वाली इनिंग है। हम आए हैं जीतने के लिए, तो बेहतर गेंद तो जरूर हम बल्लेबाजी करके दिखाएंगे। अब देखिए ना, इस वक्त फोर्स 1 लाइव किट पार्टनर हमारे हैं। सभी खिलाड़ियों का हार्दिक स्वागत। इनके ओर से जो हमने जो कॉस्ट्यूम पहने हैं, फोर्स स्पोर्ट्स क्लब, भारत का नंबर 1 स्पोर्ट्स क्लब,
आप लोग देख रहे हैं। इस बार अच्छा शॉट खेलने का प्रयास था, गेंद पीछे है 1 रनों के लिए। शानदार तरीके से अच्छे शॉट कनेक्ट करने का प्रयास। हमारे बीच मधु वालकर जी यहाँ पर उपस्थित है। मधु भाई किधर हो, यहाँ पर आइए प्लीज। मधु सर आपका हार्दिक हार्दिक स्वागत है, द मोस्ट वेलकम सर। रन संख्या स्कोर बोर्ड पर 38 रन। रन संख्या नजदीक आ रहे, 66 रनों का टारगेट सामने दिया गया है, उसको पूर्ण करने का प्रयास कर रहे हैं। आज के जितने भी मैचेस खेले गए थे तो पहले इनिंग के अंदर रन संख्या यहां पर थे 67, लेकिन इस मैच में 66 रनों का यहां पर टारगेट दिया गया है। अगली गेंद इस बार पंच किया, क्या लाजवाब शॉट, बैडमिंटन शॉट खेला है, मौका ही नहीं मिला, केवल गेंद को देखते रह गए हताश होकर खिलाड़ी। नजरें केवल गेंद पर, गेंद बाहर जाती भी दूर दूर गगन के छांव में गेंद को भेज दिया। ऑफ साइड पर गेंद है, गेंद निकल गई। अब 18 गेंदों का खेल शेष है, रन संख्या चाहिए 22। 18 गेंद 22 रन जीतने के लिए अभिषेक जो बल्लेबाजी कर रहे हैं ना, ये लाजवाब अस्मरणीय बल्लेबाजी, अपनी छाप अपना प्रभाव छोड़ने का प्रयास कर रहे हैं। जो खेल का सुगंध है ना बल्लेबाजी का, ये दर्शाता हुआ लचीलापन साफ, नजरें बहुत तेज, उसके ऊपर का शॉट। अनिकेत बार बार देख रहे हैं मैच को, पूछ रहे स्कोर बोर्ड पर नजरें उनकी लगी है। अब 22 रन चाहिए जीतने के लिए, माफी चाहते हैं। 18 गेंदों में 22 रन। आइए दर्शक देखिए, इस वक्त ग्राउंड के बाहर इस वक्त बैठे हुए हैं ग्रेलिंग के ऊपर, आप लोग देख रहे हैं ये सारे युवा पीढ़ी है भारत के टेनिस बॉल क्रिकेट के, मुंबई का उभरता सितारा। 18 गेंदों में 22। अब आए गेंदबाजी के लिए आयुब, जो गए मैच के शानदार गेंदबाज आयुब। इस बार फुलटस गेंद थी, बहुत ही नीचे रही थी गेंद, और डिक्लेयर जोन में गेंद को खेला 1 रनों के लिए। वहां पर गेंद को फील्ड करना नामुमकिन था, और थोड़ी सी गति यहां पर बढ़ाने का प्रयास करेंगे। रोहित एक अच्छे बल्लेबाज है, कई सारा अनुभव इनके पास है। चारकोप का ये खिलाड़ी, शानदार शॉट कनेक्ट किया, गेंद जाएगी सीमा रेखा के नजदीक है, और बहुत ही बढ़िया कैच वहां पर कनेक्ट किया। शानदार लाजवाब ऑन साइड पर कैच, नजरें बहुत बढ़िया, और कैच लेने वाले खिलाड़ी वहां पर मौजूद थे, मैक्सी वहां पर थे, और मैक्सी कभी गलती नहीं करते। शानदार कैच लिया, कहीं तो भी उम्मीद की छोटी सी किरण हमारे बीच देखने मिली, और वो उम्मीद को लेकर मैक्सी वहां पर खड़े और कैच लपक लिया। इसके पहले कोई नहीं चाहता, को नहीं समझ सकता था कि मैच कौन जीतेगा, क्या होगा। 6 बॉल 5 रन, और जो मैच जीता मार्को 11 ने, लाजवाब। और अब यहां पर 18 गेंदों में गौरांग 22 रनों की दरकार थी मैच के लिए। 2 विकेटों का खेल समाप्त हो चुका है। अब नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए आए हैं। रोहन, क्या लगता है आपको? नक्की सर, ज्याप्रमाणे हा सामना सुरू आहे सध्या तरी, अयूब गेल्या मॅचचा मानतो मॅच सुद्धा आहे, यावेळेला फटका तर चांगला आहे, आणि रोहनने आल्या आल्या का मला फलंदाजीसाठी पाठवलं गेलंय याचं एक चांगलं मूर्तिमंत उदाहरण दाखवलंय। पहिल्या चेंडूवर हा पहिला चौकार। ये मनोबल बहुत तेज है, मानसिकता इस वक्त टीम की बनी है ना, बल्लेबाजी टीम की बहुत स्ट्रांग है। शिवा 11 बराबर लालबाग जो टीम है ये बहुत स्ट्रांग है, और स्ट्रांग हैंड बल्लेबाजी इनके पास बहुत अच्छे खिलाड़ी टीम में मौजूद है। और पहले गेंदबाजी के बाद जो सेकेंड इनिंग की बल्लेबाजी है, उनके पास हर एक के पास कुछ का कुछ खास है। फिर अच्छा शॉट खेला ऑन साइड पर, गेंद है वहां पर, बैक में गेंद जाएगी, लेकिन गेंद को फील्ड किया जाएगा। गेंद बहुत नीचे रही है, इसी के 7 रन बनते हुए 49 एकूण 50 धावा झालेल्या आपण पाहतोय, 50 धावा झालेल्या आहेत। 50 धावा आता धाव फलकावर
आणि अभिषेक आणि रोहनची जोडी आहे मैदानाच्या आत. अभिषेक आणि रोहन दोघांना एकमेकांचा खेळ माहिती आहे. स्वाभाविक कसा खेळ राहायला हवा हे देखील माहिती आहे आणि कसा खेळ खेळायचा आहे हे देखील माहित आहे. पण अयूब आहे त्यांच्या समोर. गेल्या मॅच मध्ये काय दर्जेदार गोलंदाजी केली होती. आणि पण यावेळेला अभिषेक बॉल हवेत खेळायला गेला. एफर्ट्स तर चांगले होते पण बॉल चाललाय सीमारेखाच्या बाहेर. धावा मिळतील पूर्ण 4. अजून एक चौकार. देखिए अगर मैं बात करूं ना, अगर एक्शन रिप्ले फोर्स की अगर मैं बात करूं तो आप देख सकते हो क्योंकि जो लॉन्ग ऑन के खिलाड़ी थे ना बहुत कम तेज उन्होंने दौड़ नहीं ली थी क्योंकि अपने जगह पे खड़े थे. पहले ही आपको स्टार्ट लेना चाहिए था. अगर पहले स्टार्ट लेते तो शायद कैच उनके हाथों में आती क्योंकि 10-12 कदमों पर ही गेंद थी. तो आप जब भी गेंदबाज स्टार्ट होता है तो आपको स्टार्ट लेना बहुत जरूरी है. और लेकिन उसका कहीं पे भी गलती कर बैठे और गेंद बिल्कुल भी गैप में निकल गई. डीप लॉन्ग ऑफ और डीप लॉन्ग ऑन के बीच में से गेंद निकलती हुई 4 रनों के लिए. नक्कीच जर आपण जर पाहिलं हे दोन्ही संघ मार्को 11 बँड्रा असेल किंवा शिवा वॉरियर्स लालबाग आणि चारकोपचे 2 संघ आपण पाहतोय. हे दोन्ही संघ एक सामना जिंकलेत आतापर्यंत. लढण्याच्या आतील लढत सुरू आहे आपण पाहतोय. पण यावेळेला एक चांगला चेंडू आहे पण आता फलंदाज सेफ राहिलाय. बॉल थोडासा खाली राहतोय. षटकाची झाली आहे समाप्ती. आणि हा रिप्ले देखील आपण पाहू शकता की अशा प्रकारे टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळला. अभि थोडासा त्यामध्ये द्विधा मनस्थितीत आपण पाहिलं त्याला. 4 षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 54. 66चा करायचा आहे पाठलाग. आणि प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक आपण पाहतोय. अब ये कौन किसके 12 बजाएगा ये देखना बहुत लाजमी रहेगा. 12 गेंदों में 12 रन चाहिए जीतने के लिए. और क्या ये 50-50 वाला ओवर आएगा? कौन गेंदबाजी करेगा? किसको लाना है? क्या होगा क्या नहीं? अगर विकेट आएंगे तो प्रेशर बढ़ता रहेगा. तो मेरे ख्याल से यहाँ पर युवराज मेरे ख्याल से ये 50-50 का ओवर रहेगा क्योंकि उनको पता है ये मैच ये ओवर बहुत इंपॉर्टेंट है. लेकिन ये ओवर कौन लाएगा? किसको मौका दिया जाएगा? अपना टाइम आएगा और अपना टाइम लाने के लिए आपको बेहतर और मैच को जिताने के लिए अच्छे गेंदबाज को लाना बहुत जरूरी है. अब गेंदबाज है गुफरान. नक्की सर गुफरानला आता गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलंय. गुफरानच्या बॅटमधनं आपण 3 उत्तुंग षटकार सुद्धा पाहिले. पण ज्यांच्यामुळे ही स्पर्धा साकार होताना आपण पाहतोय त्यांचा देखील या ठिकाणी आपण उल्लेख करणार आहोत. हरिभाऊ शास्त्री असतील, अमरदादा परुळेकर असतील आणि त्यांच्यासोबत आपली सर्वच ऑर्गनायझिंग कमिटी घेऊन आली आपल्याकरिता ही मुंबई रेनी चॅम्पियनशिप. आणि त्यातला अजून एक महत्वाचा सामना आहे. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 50-50 ही ओव्हर आहे. 2 धारी तलवार असं या षटकाचं नाव दिलं तरी चालेल. 12 मध्ये 12 करायचे. विकेट जर गमावली तर त्याचा भुर्दंड नक्कीच तुम्हाला बसेल. पहिलाच बॉल यावेळेला जर पाहिला तर डॉट येतोय. गुफरानला आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर रोहन भोसले लालबाग परळ विभागाला बिलॉंग करणारा अजून एक हा फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच ओळखला देखील जातो. पण आता हा पहिला चेंडू डॉट आलाय. 11 चेंडू आणि 12ची गरज. यावेळेला फटका चांगला आहे. कव्हर पॉईंट दिशेने खेळून काढलाय आणि बॉल नाही थांबत आहे. आर पार गोल होतोय फरार. धावा मिळतात पूर्ण 4. हा येतोय अजून एक खणखणीत चौकार. 4 धावा. आइए बहुत बढ़िया तरीके से पावरफुल हिटिंग हमें देखने मिली. अच्छे शॉट यहां पर कनेक्ट किए और इसी के साथ कहीं तभी जो दबाव थे अब केवल 8 रन चाहिए. हो कंप्लीट इस वक्त कंप्लीट डेट है. पहला शॉट बहुत बढ़िया तरीके से कनेक्ट किया और अब अगली गेंद फिर एक बार होगी. इस बार अच्छा शॉट बहुत बढ़िया तरीके से खेला है. गेंद है अंपायर का इशारा. डिक्लेयर जोन में गेंद है. केवल 1 रन मिलेगा और इसी 1 रनों के साथ कई तभी रन संख्या बढ़ते हुए अभिषेक जिन्होंने जो पारी के लिए आज के मॉर्निंग की उसके बाद सेकेंड इनिंग को लेकर दोपहर का दूसरा मुकाबला जो उनका है. शानदार बल्लेबाजी अभिषेक द्वारा. एक तरफ रोहन जल्दी आउट हुए और अब नए बल्लेबाज उनके साथ देते हुए गुफरान सोच विचार करते हुए गेंदबाजी करते हुए टप्पा अर्चित करना चाहते हैं. कहां डालना है क्या नहीं, किस प्रकार का टप्पा रहेगा. गेंद को घुमाना बहुत जरूरी है. यही इस वक्त राहुल ने कहा. अगली गेंद शुरुआत करेंगे इस वक्त बल्लेबाजी के लिए. इस बार गेंद बहुत नीचे रही है और जमीन स्तर पर खेला हुआ शॉट है. वहां पर खिलाड़ी है. गेंद को फील्ड किया. केवल 1 ही रन मिलेगा.
जोखिम नहीं उठाएंगे दोनों बल्लेबाज। उनको पता है अगर विकेट हम लोग खोएंगे तो खामियाजा भुगतना पड़ेगा। अगर गेंदों पर एक एक रन भी आएंगे तो यहां पर रन बनते जाएंगे, कहीं तो भी आसानी हो जाएगी रन बनाने के लिए। बड़े आसानी के साथ रन को पूरा करने का प्रयास, और इसी के साथ अगले कुछ गेंदों का खेल शेष है। जो दरकार थी उसको कम करने का प्रयास है। इस बार बिट किया, बहुत बढ़िया, बेहतर गेंदबाजी, अंदर की गेंद थी। तो उससे डबल माइंड हुए, क्या करना है क्या नहीं है। ये कोच की भूमिका बहुत बड़ी होती है, कैसा खेलना है क्या करना है, बाहर से इशारा देना बहुत जरूरी है। बड़ा शॉट आएगा कि नहीं आएगा, नजरें लगी हुई है। फील्डिंग पोजीशन में थोड़ा सा तब्दीली, गुफरान क्या मैजिक हैंड, मैजिक गेंद ले आएंगे इस गेंद को, बहुत जरूरी है निर्णय लगता हुआ। थोड़ा सा फील्डिंग में तब्दीली, 30 गज के अंदर खिलाड़ी को तैनात करते हुए इसलिए मिड ऑफ रीजन पर खिलाड़ी को तैनात किया है। अब एक तरफ पॉइंट पर खिलाड़ी है। अगली गेंद, सबसे अनुभवी गेंदबाज गुफरान, ये गेंद बहुत ही महत्वपूर्ण इस मैच के लिए, और खेला गेंद ऊपर है, और ये दिशा स्पष्ट करता हुआ गेंद बाहर जाती भी अपने उम्मीदों को स्पष्ट कर दिया कि हम हैं चैंपियन और हम आए हैं जीतने के लिए। और बड़े आसानी के साथ इस मैच को अपनी जीत, अपनी मोहर दर्ज लगाते हुए और ये मैच जीतते हुए, क्या बढ़िया बल्लेबाजी अभिषेक ने की, शानदार बल्लेबाजी उनकी ओर से देखने मिली। लालबाग शिवा फॉरएवर लालबाग, जिन्होंने अपना ये मैच जीत लिया है, अगले पड़ाव में अपना नाम दर्ज कर लिया है और अब अगले मुकाबले की शुरुआत करने जा रहे हैं। जो अगला मुकाबला होने जा रहा है आरके मुलुंड बनाम मुकाबला डॉक्टर खाडे। कौतुक करावं लागेल या पूर्ण संघाचं। डॉक्टर खाडे प्रसाद परब 11 DN नगर अब मैदान में सज्ज होने जा